दुसरे सीएनजीचा ब्रेक पॅड काढणार आहोत ते कसं बघा। असे तुम्हाला चारही नट काढायचे आहेत, राईट आणि लेफ्ट साईडचे लूज करून घ्यायचे। मग तुम्हाला मागच्या टायरला एक उटी लावायची आहे। असं जॅक तुम्हाला चढवायचं आहे। जॅक चढवल्यानंतर मग तुम्हाला हे चारही नट काढायचे आहेत, पलीकडचे इकडचे। हे कॅलिबर तुम्हाला आत दाबायचं आहे, स्क्रूड्रायव्हरने आत दाबायचं आहे। असं स्क्रूड्रायव्हरने तुम्हाला आत दाबायचं फक्त ते बघू शकता कॅलिबर कसं आतमध्ये गेलं आहे ते। मग हे 12चं नट लूज करायचं आहे, बाहेर काढायचं आहे, कॅलिबर उचलायचं आहे। बघू शकता तुम्ही ब्रेक पॅड कशी गेली, हे बघू शकता ब्रेक पॅड कशी गेली। पण आपल्याला सेम बसून घ्यायचं आहे, त्याला पण असं टाईट करून घ्यायचं आहे सगळं। मग टायर लावून घ्यायचं आहे। दोन्ही टायर लावून झाल्यानंतर आपल्याला ब्रेक पंप करायचं आहे। 2-3 ह्याच्यामध्येच ते ब्रेक हार्ड होऊन जाईल। मग आपल्याला जॅक बाहेर काढून घ्यायचं आहे। असं जॅक खाली घेऊन गाडी स्टार्ट करायची, मग फुल टाईट करून घ्यायची टायर। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।